रेल्वेच्या तिन्ही मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक पाहायला मिळाला। जवळपास 330 लोकल फेऱ्या रद्द झाल्यात। सेंट्रल रेल्वेवर CSMT ते मस्जिद बंदर दरम्यान ब्लॉक असतात, तर हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला वाहतूक सुरू आहे। पश्चिम रेल्वेवरती जम्बो मेगा ब्लॉक पाहायला मिळाला। जवळपास 330 लोकल फेऱ्या या रद्द आहेत। ही तिन्ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पश्चिम रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वेची दृश्य आहेत। हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला या ठिकाणी मात्र सध्या प्रवाशांची मोठी तारांबळ पाहायला मिळते। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे। ब्लॉकमुळे आता प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। पश्चिम रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या ठिकाणची तिन्ही दृश्य आपण पाहतोय। पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक आज आहे, त्यामुळे आता प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, सेंट्रल CSMT ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सध्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे। मेगा ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहेत। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण खरं तर आपण पाहिलं की कर्नाक पुलाच्या विशेष बांधणीसाठी आणि गर्डर स्थापनेसाठी हा विशेष असा ब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला हार्बर आणि मध्य जी मेन लाईन आहे त्याच्यावर हा ब्लॉक असणार आहे। आणि या ब्लॉकच्या काळात जे आहे ते भायखळ्याच्या पुढे मेन लाईनवर कोणतीही लोकल जाणार नाहीये। तर त्याचबरोबर हार्बर लाईनवर जे आहे ते वडाळापर्यंत लोकल या चालवण्यात येणार आहे। हा ब्लॉक जो आहे तो सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत होता, मात्र काही अडचणींमुळे हा ब्लॉक वाढवण्यात आलेला आहे। अद्याप हा ब्लॉक जो आहे तो पूर्ववत करण्यात आलेला नाहीये। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गर्डर बसवण्याचं काम अद्यापही सुरू असलेलं पाहायला मिळते। तर एक माहिती अशी जी मिळते त्या माहितीमध्ये जो प्रेशर जॅक आहे तो स्लिप झाला आणि त्यामुळे जे आहे अतिरिक्त वेळ जो आहे तो सध्या लागतो आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा असाच पद्धतीचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते माहीम या स्थानकादरम्यान मिठी नदीवर स्क्रू ब्रिज जो आहे त्याच्या खांबाचं मजबूतीकरण केलं जात आहे। त्यामुळे तिथे सुद्धा अशाच प्रकारचा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर 127च्या जवळपास या लोकल पूर्णतः रद्द आहेत, तर 60 लोकल या अंशतः रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनेक स्थानकावर पश्चिम असेल, हार्बर असेल, मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकावर ट्रेन ज्या आहेत त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे भायखळ्यापर्यंत मेन लाईनवर या ट्रेन सुरू आहेत। सध्या मी कुर्ला स्थानकावर आहे आणि या स्थानकावरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। समोर असलेल्या जी फास्ट मार्गिका आहे कल्याण कसाराच्या दिशेने जाणारी, त्यावर आपल्याला या फलाटावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। आज 26 जानेवारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती मंडळी कामावर न जाता फक्त आपल्या अनेक ठिकाणी जे आहे ते निघालेली आहे। प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे अनेक जण जे आहेत ती घराबाहेर पडलेली आहे। मात्र बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन सुट्टी आहे। काही फक्त शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना आज कार्यालयात पोहोचायचंय, त्यामुळे ही सगळी आपल्याला गर्दी जी आहे ती सध्या पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही स्थानकावर ट्रेन ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळतात। काहीशा 20 ते 30 मिनिटं उशिरा या ट्रेन ज्या आहेत त्या आपण पाहतोय। मात्र त्यामधून सुद्धा प्रवासी जे आहेत ते पुढे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर विशेष अशा या मेगा ब्लॉकचा फटका हा काही प्रमाणात प्रवाशांना बसलेला आहे। कारण की आतापर्यंत मध्य रेल्वेची जी मेन लाईनची सेवा आहे ती सुरू व्हायला हवी होती, मात्र मेगा ब्लॉक असल्या कारणाने विशेष असा हा मेगा ब्लॉक असल्या कारणाने आणि त्यात तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे अजूनही ब्लॉकचा कालावधी हा वाढवण्यात आला। त्यामुळे प्रवाशांना सकाळी आपल्या कार्यालयीन वेळेत पोहोचण्यासाठी उशीर होताना आपल्याला पाहायला मिळते। ही सध्याची अगदी ताजी दृश्य जी आहे ती आपण अगदी प्रेक्षकांना धनंजय, या दाखवतो। त्यामुळे संदर्भातला ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू। आपण हार्बर रेल्वेकडे जाणार आहे, त्या ठिकाणी देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। खरं तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे। हार्बर रेल्वेवर आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे जोडले आहेत। मी शिल्पाकडे जाणार आहे। शिल्पा, मोठ्या प्रमाणात पश्चिम रेल्वेवरती जम्बो मेगा ब्लॉक आहे। मेगा ब्लॉकमुळे आज प्रवाशांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। हार्बर रेल्वे या लाईनवर देखील मोठ्या प्रमाणात सध्या प्रवाशांची गर्दी आहे। काय सध्या हार्बर रेल्वे लाईनवरची परिस्थिती?
करण जर आपण पाहिलं तर आज रविवार आहे आणि सुट्टीचा वार जरी असला तरी आज 26 जानेवारी आहे आणि त्यानिमित्त अनेक नागरिक असतील, कर्मचारी असतील ते घराबाहेर पडलेले आहेत. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसल्याचं सांगण्यात आलं होतं अगोदर. मात्र सकाळी जेव्हा अनेक नागरिक हे घराबाहेर पडले, ट्रेनने प्रवास सुरू केला. पनवेल ते सीएसटी लोकल सुरू असल्याचं सर्वांना माहित होतं. मात्र जेव्हा ट्रेनमध्ये अनेक नागरिक बसले तेव्हा कुर्ला असेल किंवा मस्जिद बंदर पर्यंत ही ट्रेन जात नाही, कारण कर्नाक पुलाचं काम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने कर्नाक पुलाच्या काही अडचणी आल्या. पूल गर्डर बसवत असताना त्यामध्ये एक व्यक्ती देखील जखमी झालेली माहिती समोर आलेली आहे. आणि त्यानंतर ह्या रेल्वे जर पुढे लोकल पुढे जात नव्हत्या, 15 ते 20 मिनिटं या लोकल कुर्ला रेल्वे स्थानक असेल, वडाळ्याच्या पाठीमागे चुनाभट्टी असेल, जीटीबी असेल, या स्थानकादरम्यान ह्या रेल्वे थांबून राहिल्या. अनेक नागरिकांना, प्रवाशांना खोळंबा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि अनेक जे हे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, यांनी पर्यायी मार्गाचा म्हणजे बस असेल, ऑटो असेल किंवा इतर जो पर्यायी मार्ग आहे त्याचा अवलंब केलेला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला आपल्या कार्यालयामध्ये वेळेत पोहोचायचं आहे. मात्र कर्नाक पुलाचं काम करत असताना जो गर्डर बसविण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे हा मेगा ब्लॉक आहे तो वाढविण्यात आला. रेल्वेने कोणत्याही प्रकारची प्रवाशांना, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सूचना दिली नव्हती, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे. अनेक प्रवासी हे रेल्वे प्रशासनासंदर्भात नाराजगी व्यक्त करत आहेत. नेहमीच रेल्वेचे प्रॉब्लेम होतात. आज 26 जानेवारी आहे, आम्हाला वेळेत पोहोचायचं होतं, मात्र वेळेत पोहोचू शकत नाही, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर रेल्वे हार्बर मार्गाची जी रेल्वे आहे ती फक्त वडाळ्यापर्यंत पोहोचू शकते. जर पाहिलं तर हे दृश्य पाहायला मिळतंय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. हार्बर मार्गावर अनेक स्त्रिया आहेत, ह्या देखील मोठ्या प्रमाणावर आज बाहेर पडल्या होत्या. कार्यालयामध्ये वेळेत पोहोचायचं होतं, मात्र नक्कीच. हार्बर मार्गावरील जी रेल्वे आहे ती विस्कळीत झाल्यामुळे, खोळंबा झाल्यामुळे अनेक ठिकाणी असेल ती देखील अगदी नाराजगी शिल्पा, व्यक्त हार्बर केलेली आहे. रेल्वे लाईनवरती देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहेत हे आपण पाहतोय. या संदर्भातले वेळोवेळी ताज्या अपडेट घेत राहू. मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद.